प्रत्येक गरजू समाजाची मागणी आहे की आरक्षण मिळावं। मराठा समाज असेल, धनगर समाज एसटी मधलं आरक्षण मागतायत, मुस्लिम बांधव असतील, प्रत्येक समाजाची गरज पाहून शासनाने त्या घटकांना आरक्षण द्यावं। पण ते देत असताना इतर कोणत्याही समाजावरती अन्याय होणार नाही याच्यासाठी काळजी घ्यावी। याच्या कारणास्तवच ते रस्ता रोको आणि तालुका आणि शहर बंदची मागणी करतात। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ॲडमिट आलेला आहे। आमच्या हक्काचं जे ओबीसी आरक्षण आहे त्यामध्ये मान्य म्हणून जरांगे त्यांनी उपोषण करून आमच्या ओबीसीतून 50% आरक्षणाची मागणी केलेली आहे। असं जर झालं तर ओबीसी फार मोठा अन्याय होणार आहे आणि आमचं हे आंदोलन फक्त आमच्या आरक्षणाच्या बचावासाठी आहे। आम्ही कुठला पक्षविरुद्ध हे आंदोलन आहे आणि आमच्या शासनाला एवढी विनंती की आमच्या ओबीसी आरक्षणाला एकही धक्का लागता कामा लक्ष्मण आहे सर वजे आबा वाघमारे यांनी जे वडीगोद्री येथे जालना जिल्ह्यामध्ये जे उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या जी मागण्या आहेत ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी खरं तर ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी असताना सुद्धा काही कालांतर त्यांच्या मागण्या वाढत गेल्या आणि नंतर तिने कुणबी परत सगळे सोयरे असं करून घेऊन ओबीसीवर तरी घाला घालण्याचं काम सुरू झालं। आणि जर समजा अशा पद्धतीनं जर ओबीसीमध्ये जर त्यांना आरक्षण मिळालं गेलं तर ओबीसीचं भयंकर मोठं नुकसान होणार आहे आणि 357 जाती असणाऱ्या या ओबीसी समाजाला आता आहे ते आरक्षण आम्ही वाढवून मागत नाही, मराठ्याला आरक्षण देऊ नका असंही आमचं म्हणणं नाही, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता शासनानं आम्हाला लेखी द्यावं, मुख्यमंत्र्यांच्या पेने यावं आणि राज्यपालाच्या सहीचं आम्हाला पत्र द्यावं आणि आम्ही उपोषण मागं घेतो असं म्हणत असताना सुद्धा त्यांच्या आंदोलनाला किंवा उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि ते शासनानं लक्ष घालून लवकरात लवकर थांबवावं आणि लवकर याची दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यासाठी आम्ही शांततेनं संविधानाचा कायदा सुव्यवस्थेचा विचार करून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। उद्या गाव बंद आणि रस्ता रोको यासाठी आम्ही हे करतो। जर ह्या मागण्या मान्य नाही झाला आणि अजून जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर हे आंदोलन अजूनही तीव्र होणार आणि होत राहणार। आमची काही मागणी नाही, त्यांना आरक्षण द्या, परंतु ओबीसीला फक्त धक्का लागू देऊ नका एवढंच आमचं सगळ्या ओबीसी समाजाचं मत आहे। या ठिकाणी या तालुक्यातील सर्व ओबीसी संघटनेचे अधिकारी, सर्व ओबीसी घटकांचे पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी रस्ता रोको आणि सांगोला तालुका व शहर बंद ठेवण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन दिलेलं आहे। रस्ता रोको आहे 21 जून आणि सांगोला शहर आणि तालुका बंद आहे 21 जूनला, म्हणजेच उद्या। त्याच्यासाठी निवेदन दिलं। OBC